नागपूरच्या नंदनवन परिसरात एका 24 वर्षीय नराधमाने क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्यात आहे. हर्षद युवराज नारनवरे असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी जेव्हा शाळेत जात असे तेव्हा हर्षद तिचा सतत पाठलाग करायचा. केवळ पाठलाग करून तो थांबला नाही तर त्याने पीडितेच्या वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली आणि तिला गप्प राहण्यास भाग पाडलेत. याच भीतीचा गैरफायदा घेत त्याने त्या कोवळ्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केलेत. हा प्रकार जेव्हा उघडकीस आला तेव्हा पीडित मुलीच्या प्रकृतीत बदल जाणवू लागले. वैद्यकीय तपासणीनंतर ती मुलगी गर्भवती असल्याचे समोर आलेत आणि कुटुंबियाच्या पायाखालची जमीनच सरकली. नंदनवन पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ पोस्को आणि अत्याचाराच्या विविध कलमांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सापळा रचून नराधम हर्षदला बेड्या ठोकल्यात आहे. मात्र या घटनेने शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हर्षद युवराज नारनवरे वय वर्ष अंदाजे 24 वर्ष आहे. वाटवडा रोड हिवरी नगर नागपूर या ठिकाणी राहतो. त्यांनी एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग केला आणि अल्पवयीन मुलीचा ती शाळेत जात असताना पाठलाग केला आणि तिला तिच्या वडिलांना मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केलेले आहे. आणि त्या अनुषंगानं ती सदरची जी महिला आहे पीडित मुलगी आहे ती त्यामध्ये गर्भवती राहिलेली. त्या अनुषंगाने पोक्सो आणि बाकीचे जे सेक्शन्स आहेत BNS त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि आरोपीला अन्य न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे. युवराज नारनवरे आहे. त्याचं काही जुनं रेकॉर्ड नाही आहे. हा ट्रान्सपोर्टचं काम करतो, गाडी चालवण्याचं वगैरे काम करतो. जुनं रेकॉर्ड नाही. पोलीस स्टेशनची टीम आहे, PSI कायटे, PSI राऊत साहेब आहे आणि त्यांची DBची टीम आहे. त्यांनी कामगिरी केलेली आहे.